की आज देशापुढं खूप वेगळ्या पद्धतीचं मोठं संकट हे उभं राहिलेलं आहे. देशात बांगलादेशी रोहिंगे यांची घुसखोरी जर आपण बघितली तर मेंदू सुन्न करणारी आहे. ही घुसखोरीची आकडेवारी जर आपण बघितली तर घुसखोरी खरोखर किती मोठं संकट हे आज देशातील शहरच नाहीत तर गावखेड्यापर्यंत पोचलेलं आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा देशात पकडून हाकलून दिलेला बांगलादेशी परत आपल्या देशात येतात. त्यांच्याकडं देशातल्या सर्व प्रकारच्या शासकीय ओळखपत्रांची पूर्तता झालेली असते. मग त्यात आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, अशा पद्धतीची कागदपत्र ही तयार केली जातात. या कागदपत्रांच्या आधारावर खोटी नावं सांगून, खोटी गावं सांगून, राज्य सांगून हे बांगलादेशी आणि रोहिंगे वास्तव्य करत असतात. केवळ वास्तव्य करतात असं नाही तर त्यांचे इरादे हे या देशामध्ये अशांतता कशी निर्माण होईल हे आहेत. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात गेल्या कित्येक महिन्यांपासून एक अभियानच उघडलेलं आहे, एक मोहीमच उघडलेली आहे आणि ते राज्यभरात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची तपशील जो आहे तो सरकारला देत आहेत.